धावता आढावा घेऊया टॉप 25 मध्ये। मुंबईच्या मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांना भारती फायर इंजिनियर्स मार्फत ट्रेनिंग, वेगवेगळ्या गोष्टींना लागलेली आग कशी विझवता येईल याची दिली माहिती, तर पोलिसांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा सरावही करून घेतला। 10वीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर 12वीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता। पुढील प्रवेश प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी निकाल लवकर जाहीर होणार। ठाणे घोडबंदर रोड आजपासून 29 एप्रिलपर्यंत अवजड वाहनांसाठी 4 दिवस बंद राहणार। रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यामुळे महामार्ग बंद राहणार। गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेतल्यामुळे आजपासून 4 दिवस घोडबंदर रोडवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी, मात्र तरीही अवजड वाहतूक सुरूच, यामुळे वाहतूक कोंडी। एल्फिस्टन पूल 2 दिवस सुरू राहणार। सोमवारी MMRDA कडून बैठकीत तोडगा निघाल्यानंतर पुलाचं काम सुरू होणार। अंधेरीतल्या गोखले पुलाचं काम पूर्ण। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 2.5 वर्षांनी गोखले पूल पूर्ण क्षमतेनं वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता। राज्यात पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश। बोधगया महाबोधी महाविहार राज्यव्यापी मुक्ती आंदोलनाचा उद्या ठाण्यामध्ये विराट मोर्चानं होणार समारोप। मोर्चाच्या माध्यमातून बौद्ध अनुयायी महाबोधी विहार मुक्तीसाठी लक्ष वेधून एकनाथ शिंदेंना निवेदन देणार। पुण्यातल्या कोंढवा भागामध्ये छर्र्याच्या बंदुकीतून घराच्या खिडकीवर गोळीबार। समोरच्या सोसायटीतील बिलाल शेखनं हा गोळीबार केल्याचं समोर, आरोपीला अटक। इंदापूरच्या उजनी जलाशयामध्ये अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांविरोधात मोठी कारवाई। 40 लाखांपेक्षा अधिक किमतीची वाळू उत्खननाचं साहित्य केलं नष्ट, तर वाळू माफियांच्या 6 बोटींवरही केली कारवाई। आणि यासोबतच बातमीपत्रामध्ये आम्ही इथे थांबतो आहोत। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा।